दोन्ही शिवसेनेचं भवितव्य लवकरच ठरणार. आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला होणार सुरुवात. भाजपच्या केरळ निवडणूक प्रभारी विनोद तावडेंची नियुक्ती. केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे सहप्रभारी म्हणून काम पाहणार. कल्याण डोंबिवली मनपामध्ये ठाकरे गट फुटला. ठाकरेंचे 4 नगरसेवक गळाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पक्ष फुटताना उद्धव ठाकरे स्मारकात. शिवाजी पार्कच्या ठाकरे स्मारकाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी. मुंबईतल्या निकालावरून भाजप शिवसेनेमध्ये कुरबुरी. महापौर पदाची सोडत ठरणार लक्षवेधी. मुंबईमध्ये काँग्रेसचं नेतृत्व मुसलमानांकडे. काँग्रेसच्या गटनेतेपदी अशरफ आझमी. भाजपनं स्वतःच्याच नगरसेवकांवर पाळत ठेवली आहे. संजय राऊतांचा गंभीर आरोप. चक्रकाराचं चक्कर. महापौर पदाची टक्कर. मुंबईमध्ये मनपात महापौर पद सोडत नव्या चक्रकार पद्धतीने निघणार सूत्रांची माहिती. महापौर पदाची सोडत नशिबाच्या भरोश्यावर. जुन्या चक्रकार पद्धतीनं सोडत निघाल्यास अनुसूचित जमातींचा महापौर. महायुतीकडे अनुसूचित जमातीचा नगरसेवक असणे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये राडा. शिवसेनेसोबत युती तोडण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक. अतुल सावे केनेकरांच्या गाडीला कार्यकर्त्यांचा घेरा. भाजपच्या टोळीमुळे हारलो. समाधान सरवणकरांचा आरोपास्त्र. चंद्रपुरात वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये वाद. काँग्रेसचे दोन्ही गट महापौर पदासाठी आग्रही. राज ठाकरेंचा बीएमसीतला शिलेदार ठरला यशवंत किल्लेदार. मनसेच्या गटनेतेपदी नियुक्ती. आमदार संदीप जोशींची समजूत काढण्याचे प्रयत्न. संदीप जोशींचे समर्थक घेणार देवेंद्र फडणवीसांची भेट. मोदी म्हणतात नितीन नवीन माझे बॉस. भाजपच्या 12व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नवी निवड. दाओसमध्ये आतापर्यंत 8 कंपन्यांसोबत 6,70,00,000 कोटींचे कंत्राट. राज्यामध्ये 9,74,000 नव्या रोजगाराच्या संधी येणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांवर टांगती तलवार. आरक्षण मर्यादा राखण्यावरून न्यायालयामध्ये याचिका. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी डॉक्टरांना घेतलं फैलावर. रुग्णसेवेतील हलगर्जीपणा डॉक्टरांना झापलं. सत्ताधाऱ्यांना लोकशाही संपवायची आहे. भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल. नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील 3 शिक्षकांना अटक. आतापर्यंत 17 जणांना अटक. दिव्यांग बोगस प्रमाणपत्र दाखला प्रकरणी लाभ मिळवणारे 7 शिक्षक निलंबित. नांदेडमध्ये 197 बोगस शिक्षक असल्याचा संशय. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ. वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच. केमिकलयुक्त पाणी नदीमध्ये सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई नाहीच. घसरले तरी तोंड वरच. पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रणिती शिंदेंवर टीका. ड्रग्ज देऊन संपवण्याचा प्रयत्न. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचे आरोप. कांगारूंशी खेळण्याआधी भारतीय संघ वाघ बघायला गेला, पण नागपुरात वाघाऐवजी दिसला बिबट्या. बुलढाण्यात पट्टेदार वाघाची दहशत. सुनगाव परिसरामध्ये वाघाचा मुक्त संचार. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा.